ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन हा सायलीकडे आलेला असतो तेव्हा सायली ही मधुभाऊचा हात हातात घेऊन झोपलेली असते. अर्जुन हा सायलीच्या जवळ जातो आणि तिच्या चेहऱ्यावर जे डोक्यावरचे केस आलेले असतात मागे सावरतो आणि गोड स्माइल देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुभाऊ आणि पूर्ण आजी हे सर्वजण एकत्र बसलेले असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझा अजूनही विश्वास बसत नाही की मी पाडव्याच्या दिवशी मी मोकळा श्वास घेतोय म्हणून. सर्वजण हसू लागतात. मधुभाऊ अर्जुनचे कौतुक करू लागतात. तेव्हा अर्जुन मधुभाऊला म्हणतो, मधुभाऊ तुम्ही मला लाजवत आहात. सायलीला म्हणतो, सायली तुला तुझ्या सासूने इतक्या गोष्टी शिकवल्या पण नवऱ्याकडून ओवाळणी कशी घ्यायची शिकवली नाही का? ती नवऱ्याचं कान पिळून घ्यायची असते हे शिकवले नाही का? तेव्हा कल्पना ही प्रतापला म्हणते, तुम्ही काय बोलता? त्यावर कुसुम म्हणते, आहो कल्पनाताई गंमत कळते तो आम्हाला आणि प्रतापरावांनी खूप मोठी ओवाळणी घेतली आहे हे आम्हाला कळले आहे बरं का. तेवढ्यात विमल ही कुसुमला म्हणते की कुसुमताई आमच्या कल्पनाताईंना साहेबांनी साधा गजरा दिला तरी त्या खुश होतात. तेवढ्यात पूर्ण आजी सायलीला म्हणत असते, सायली तू फक्त गजऱ्यावर खुश होऊ नको. आणि पूर्ण आजी अजून विचारू लागते की सायलीसाठी काय गिफ्ट आणले ते. त्यावर अर्जुन ततमम करू लागतो. अश्विन हा अर्जुनला म्हणतो, दादा तू सायली वहिनींना शॉपिंगला घेऊन जा म्हणून सांगतो. तेवढ्यात सायली म्हणते, नको त्यांनी मधुभाऊला जेलमधून सोडून आणले हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे असे म्हणते. तेवढ्यात प्रताप हा कल्पनाला टोमणा देत म्हणतो, बघा कल्पनाबाई बघा ही अशी बायको हवी जी गिफ्ट नको म्हणते. त्यावर कल्पना ही प्रतापला म्हणते, तुमची आहे ना पुरे आता. आणि सायली म्हणते, हा तुझा हक्क आहे. आणि अर्जुनला सांगते की सायलीला शॉपिंगला घेऊन जाण्यास सांगते. तेवढ्यात अस्मिता म्हणते, ही काय बंगला गाडी हेलिकॉप्टर जे मागेल ते द्यायचे का मग? त्यावर प्रताप म्हणतो, हो द्यायचे. त्यावर अस्मिता ही प्रतापला म्हणते, तुम्ही कोणाच्या पार्टीमध्ये आहेत? गिफ्ट देणाऱ्या नवऱ्याच्या किंवा गिफ्ट न देणाऱ्या नवऱ्याच्या? त्यावर प्रताप म्हणतो, मी फक्त कल्पना आणि सायली यांच्या पार्टीमध्ये आहे. अर्जुनला म्हणतो, सायलीला जे मागेल ते दे. त्यावर अर्जुन म्हणतो, मी नाही म्हणतच नाही. त्यांनी अख्खे मार्केट मागितले तरी मी ते तयार आहे. कल्पना म्हणते, बघा. त्यावर प्रताप म्हणतो, काय हे आता मी तुझ्या पार्टीमध्ये आहे. सायली म्हणते, मी आजचा दिवस सोडून उद्या गेले तर चालेल का? कारण मधुभाऊ आले आहेत म्हणून. त्यावर मधुभाऊ म्हणतात, वाटलेच मला. तू माझी काळजी करू नको. मी आणि प्रतापराव मस्त गप्पा मारू. तू जा मस्त शॉपिंग कर. कुसुम पण म्हणते, एवढा आग्रह करताय तर तू जा, मी आहे येथे. म्हटलं तर मग अर्जुन सायलीला पाडव्याच्या खरेदी करता घेऊन जाणार म्हणजे जाणार. दुसरीकडे आता इकडे किल्लेदार यांच्या घरी रविराज आणि नागराज हे बसलेले असतात. नागराज हा रविराजला, काय मग यावर्षी पाडव्याला वहिनीला मोठे घसघशीत गिफ्ट देणार असशील? त्यावर रविराज म्हणतो, नाही रे, प्रतिमा पहिल्यापासून साड्या आणि दागिने यामध्ये रस नाही. तेवढ्यात सुमन त्या ठिकाणी येते आणि प्रतिमा कुठे आहे माहिती आहे का विचारू लागते. घरामध्ये कुठेही नाही त्या सांगू. त्यावर रविराज ही कुठेही बाहेर नाही गेली म्हणून सांगतो. वहिनी बाहेर कशाला जातील, घरामध्येच असतील. त्यावर सुमन म्हणते, मी घरामध्ये सर्व ठिकाणी पाहिले आहे, त्या घरामध्ये कुठेच नाही. प्रिया ही आई घरामध्ये नाही म्हणजे तिला नीट लक्षात राहत नाही, तिला रस्ते लक्षात राहत नाहीत. विराज म्हणतो, नाही तिला आता रस्ते लक्षात राहतात. परत सुमन घरामध्ये पाहण्यास सांगतात पण सुमन म्हणते त्या घरामध्ये कुठेही नाही म्हणून सांगते. प्रिया मनामध्ये म्हणत असते, यार माझा सर्व फोकस या महामायाने तिच्याकडे वळवून घेतला आहे. मी कसे तरी या किल्लेदाराला गुंडाळत होते. तर तेवढ्यात रविराज हा नागराजला म्हणतो, नागराज चल आपण गार्डनमध्ये पाहूया. त्यावर प्रिया म्हणते, हा मी जाते आणि प्रार्थना करते आणि बाहेर जाते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे शॉपिंगला दुकानात आलेले असतात. दुकानदाराने साड्या टाकलेल्या असतात. अर्जुन एक एक साड्या बघत असतो, खूप लागतो आणि घेण्यास सांगतो. त्यावर सायली ही नकार देते, ही साडी खूप महाग आहे म्हणते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मम्माने सांगितले आहे सायलीने ज्या वस्तू बोट ठेवले ती वस्तू घेऊन देण्यास. मीच तुम्हाला बोट करून दाखवत आहे, हे घ्या ते घ्या. त्यावर सायली ही अर्जुनची माफी मागू लागते आणि मला माफ करा. त्यावर अर्जुन म्हणतो, कशासाठी माफी मागत आहात तुम्ही? त्यावर सायली म्हणते, मागे काही दिवस मी तुमच्याशी खूप वाईट वागले म्हणून. अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊची केस लांबवत नाही हे माझ्या कृतीतून म्हणून प्रूफ करून दाखवले आहे. सायली म्हणते, मी ऑफिसमध्ये जे ऐकले. त्यावर अर्जुनने सायलीला, तुम्ही ऑफिसमध्ये जे बोलणे ऐकले पूर्ण ऐकले का? त्यावर सायली म्हणते, नाही मीच अर्धवट ऐकून गैरसमज करून घेतला. त्यावर अर्जुन म्हणतो, मी मधुभाऊची केस एक सेकंदही लांबवली नाही असे सांगतो आणि पूर्ण आजीची शपथ घेतो. तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.